मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आईचा आदर करता, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मी शिखाला छातीशी घट्ट मिठी मारली आणि तिला रात्रभर झोपू दिले नाही, कारण तिच्या प्रेमात मी जागून काढलेल्या सर्व रात्री मला परत मिळवायच्या होत्या. आणि तिने मला न सांगता घालवलेले प्रत्येक क्षण मला तिच्यासोबत शेअर करायचे होते. तीही माझ्याकडून माझ्या मिठीमधून निघून जायला तयार नव्हते. प्रत्येक क्षणी तिचे हृदय नियंत्रणाबाहेर जात होते माझे आणि तिचे श्वास जुलत होते. इतक्यातच सकाळी 8 वाजता रशभ रडायला लागला. शिका उठून रशभची काळजी घेऊ लागली आणि मी फोनवर लागलो. पहिला फोन तर मी माझ्या ऑफिसमध्ये केला आणि म्हणालो की मला 1 आठवड्याची सुट्टी हवी आहे ती. पण तातडीने मग मी माझ्या सासूबाईंना दुसऱ्या फोनवर फोन केला आणि तिला सांगितले की रशभला 1 आठवडा तिच्याकडे ठेवा शिका, आणि मी काही महत्वाच्या कामासाठी गावाला निघणार आहोत. आणि आम्ही शिमलाच्या थंड वाऱ्यात निघालो आणि तिथे ना दिवस होता ना रात्र. दिवस रात्र फक्त एकमेकांवर प्रेम होते. शिमलाच्या प्रेमात पडलो. घरी पडताना विमानात थोडा वेळ माझ्या डोला लागला आणि ते सगळे गेलेले दिवस माझ्या समोर आले होते. मी रशभला दूध पाजले, पण त्याला माझ्या मांडीची सवय नव्हती म्हणून तो रडत होता. मोठ्या कष्टाने मी त्याला झोपवले, पण माझे सर्व लक्ष शिखाडे होते. शिखा काय निर्णय घेईल माहीत नाही हा विचार करत असतानाच रात्री 3 वाजता माझ्या मोबाईलवर कॉल आला. मी झोपेतच कॉल उचलला, पण त्या बाजूने आवाज येत नव्हता. कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर मी परत कॉल केला तेव्हा स्क्रीनवर मला नंबर दिसला. तो शिखाचा नंबर होता. मी विचारले का फोन केला होता. तिने मला विचारले, रशभ कसा आहे. मी म्हणालो, तो माझा मुलगा आहे, ही माझी अडचण आहे. ती म्हणाली, मी रशीला नकार दिला आहे. तुला उद्याच माझ्याशी लग्न करता येईल असे सांगून तिने फोन बंद केला होता. आणि मी जवळ नित्रस्त झालो होतो. कदाचित तिला माझे प्रेम आवडले होते म्हणून मी ते मिळवले होते, कारण मी पिंकीशी कधीही अन्याय केला नव्हता. तिने फक्त तेवढेच आयुष्य लिहून आणले होते. आता मी लग्नाचा पोशाख तिच्या घरी पाठवला होता. मी संध्याकाळी 8 वाजता तिच्या घरी पोहोचलो. तिचे आई वडील आणि फक्त काही लोक तिथे उपस्थित होते. मी तिच्याशी लग्न केले. थोडाफार विधी उरकवून ती माझ्यासोबत निघून आली होती आणि मला वाटले होते की मी तिच्यावर इतकं प्रेम करेन की ती हे सगळं काही विसरून जाईल. आणि आम्ही गाडीत बसताच तिने रशभला स्वतःच्या मांडीवर घेतले आणि त्याला मिठीत घेऊन चुंबन घेऊ लागली. त्याच्यावर प्रेम करू लागली होती. तो पण तिच्या मांडीवर आरामात झोपी गेला होता ना. मी तिच्याशी पूर्ण वेळ काही बोललो होतो ना. ती मला काही बोलली होती. घरी पोहोचल्यावर तिने दरवाजा बंद केला होता. तेव्हा ती खोलीच्या आत गेली. पूर्वी ती येऊन तिथेच राहायची आणि तिने दार बंद केलेले पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी हलकेच दार वाजवले आणि आतून आवाज आला. मी इथे फक्त रशभाची आई म्हणून आले आहे, तुझी बायको म्हणून नाही. तिने मोठ्या आवाजात बोलून दाखवले होते. कदाचित तिला खूप राग आला होता. माझ्या मनातील निराशा मी स्वतःच सामावून घेतली आणि शांतपणे माझ्या खोलीत येऊन बसलो. असा विचार केला की ती किती दिवस माझ्यावर रागवणार. निदान एक दिवस ती सगळं काही विसरून जाईल आणि माझं प्रेम मान्य करेल. मी माझ्या प्रेमात तिला अटक करून घेईल. मला खूप कष्टाने झोप आली होती. मी सकाळी डोळे उघडले आणि रूममधून बाहेर आलो. ती स्वतःसाठी नाश्ता बनवत होती. तिने रशभला पण आपल्या मांडीवर धरले होते. मी तिच्या जवळ गेलो. मी म्हणालो, आणि त्याला मला दे, तू सहज नाश्ता तयार करू शकतेस. ती म्हणाली, नाही, सवय आहे रशभला धरून काम करण्याची. मी तिच्याकडे बघताच उभा राहिलो. रडल्यामुळे तिचे डोळे खराब झाले होते. मला त्यासाठी त्रास होत होता, कारण तिने अश्रू रशीसाठी नक्कीच काढले होते. मी तिला माझ्यासाठी तळलेले अंड बनवायला सांगितले होते. ती म्हणाली, मी इथे तुझ्यासाठी आलेले नाही आणि मी तुझ्यासाठी कोणतेही काम करणार नाही. तिचे बोलणे ऐकून मी बाहेर जाण्याचा विचार केला होता, पण तिथेच उभा राहिलो. नाश्ता केला आणि तो घेऊन आलो आणि तिथेच बसलो जिथे ती नाश्ता करत बसली होती. रशभ बहुधा दूध पिऊन झोपला होता, कारण ती एकटीच होती. मी तिच्या खुर्ची जवळ बसलो होतो. तिने पटकन नाश्ता केला आणि माझ्याकडून उठून तिच्या खोलीत जाऊ लागली. मी तिचे मनगट धरले आणि दुसऱ्या हाताने नाश्ता करायला सुरुवात केली. ती म्हणाली, माझा हात सोड. मी उत्तर दिले नाही. एका हाताने शांतपणे नाश्ता करत राहिलो. ती तिच्या हाताची सुटका करून
घेण्याचा प्रयत्न करत होती. वारंवार म्हणत होती, माझा हात सोड, पण माझ्या हाताची पकड मजबूत होत होती. ती म्हणाली, अमित तुला समजत नाही, माझा हात सोड. मी म्हणालो, मी तुझा हात सोडण्यासाठी नाही धरला आहे, साथ निभवण्यासाठी तुझा हात धरला आहे. मी चहाचा शेवटचा घोट घेतला आणि खुर्चीवरून उभा राहिलो. तिला माझ्यासोबत माझ्या खोलीत घेऊन गेलो. ती वारंवार मला तिचा हात सोडण्याचा प्रयत्न करत होती. मी खोलीला लॉक लावले. शिका म्हणू लागली, समजत नाही का मी तुला माझा हात सोडायला सांगते आहे. मी इथे फक्त रसभजी आई व्हायला आले आहे. मी म्हणालो, पण मला माझ्या मुलासाठी आईसोबत मला बायकोही हवी आहे. ती म्हणाली, मी तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाचा तिरस्कार करते म्हणून. मी म्हणालो, काही हरकत नाही, तू लवकरच प्रेमात पडशील. असं म्हणत मी तिला बेडवर आणले. ती म्हणू लागली, देवाच्या कृपेने माझ्याशी असे काही करू नकोस. मी माझ्या दुसऱ्या हाताने तिच्या तोंडावर हात ठेवला. मी तिला म्हणालो, तू माझी बायको आहेस आणि मी तुला माझी बायको म्हणून इथे ते आणले आहे. त्यामुळे माझे जे कर्तव्य आहे ते मी करेनच. मी माझ्या संवेदना गोळा करण्याआधीच ती म्हणाली, तू माझ्यासोबत जबरदस्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतःला मारून टाकेल, मी स्वतःला पेटवून घेईल, मी स्वतःला मारून घेईल. त्यावेळी ती रागाने वेडी झाली होती. मी तिचे मनगट सोडले. ती रडत रडत खोलीतून बाहेर पडली. कदाचित हे इतके सोपे नव्हते. थोड्या संयमाने मी तिच्यासोबत काम करायला हवे होते. त्यानंतर मी तिचा हात सोडला. मी तिला काहीच बोललो नाही. मी स्वतः नाश्ता बनवायचो आणि रात्री माझे जेवण सुद्धा आणायचो, कारण मला माहीत होते की ती स्वयंपाक करून मला खायला देणार नाही. आता 2 महिने उलटून गेली होती आणि मी तिच्याशी बोललो देखील नव्हतो. कदाचित तिला खात्री मिळाली असेल की मी तिला त्रास देणार नाही. एकदा मला माझ्या ऑफिसकडून एक इन्व्हिटेशन मिळाले होते की सगळे लोक आपल्या बायका आणि मुलांसोबत हॉटेलमध्ये जेवण करणार होते. घरी आलो तेव्हा शिका जेवण करत होती. मी तिच्या समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसलो. मी बसताच तिला धक्काचा बसला. मी म्हणालो, बघ, तुला हवं तसं कर, तुला हवं तसं तू जीवन जगू शकतेस. आतापर्यंत तू तुझ्या इच्छेनुसारच सर्व काही करत आली आहेस, पण माझी एक छोटीशी विनंती आहे. आपण घरात कसेही राहत असलो तरी काही नात्यांचे महत्त्व जगासमोर जपावेच लागते. मला माझ्या कंपनीकडून आमंत्रण आले आहे, तेही आपल्या कुटुंब आणि मुलासोबत जायचे आहे. तर उद्या तयार राहा. माझ्या कंपनीने एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली आहे आणि आणि प्रत्येकजण आपल्या बायका आणि मुलाचा येणार आहे. तेव्हा रशफला देखील तयार करून ठेव. मी तुझ्या खूप आभारी राहीन. मला आशा आहे की तू माझी इज्जत माझ्या मित्रांसमोर शाबूत ठेवशील. जेवताना तिने माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मी उठून खोलीत गेलो. मी आणलेले अन्न माझ्या ताटात टाकून खात होतो. तिने तिची रिकामी भांडी किचनमध्ये ठेवली आणि म्हणू लागली, मी तयार राहीन. मग ती म्हणाली, जेवण फ्रीजमध्ये ठेवलेले असते, तुला हवे असेल तर खाऊ शकतोस, असे म्हणत एका किचनमधून निघून गेली होती. तिच्या या एका शब्दाने मला खूप आनंद दिला होता. निदान तिला माझी एवढी तरी काळजी वाटत होती. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून परत आलो. ती खरंच तयार होती. ती खूपच सुंदर दिसत होती, पण मी तिच्याकडे पाहिलं नाही, कारण ती माझ्या नजरेने चिडत होती. अर्षभ पण तयार झाला होता. मी रशफला माझ्या कडेवर घेतले, त्याच्यावर प्रेम केले आणि मी पण तयार व्हायला गेलो सर्वांसमोर. तिने मला अजिबात जाणवले नाही की तिच्यात आणि माझ्यात कटुता आहे. ती माझ्या सोबत खूपच आनंदी जीवन जगत आहे असे वाटत होते. परत येताना एक सुनसान रस्त्यावर माझी गाडी खराब झाली होती. मला समजूच शकले नाही की कारला काय समस्या आली आहे. मी गाडीच्या खाली उतरलो आणि या गाडीचे काय झाले ते पाहण्यासाठी तिचे बोनेट उघडले. कदाचित ती खूपच गरम झाली असावी. तितक्यात मी पाणी टाकू लागलो. मी ट्रंक उचलली तेव्हा ती सुद्धा रिकामी होती आणि मला इकडे तिकडे पाणी दिसत नव्हते. मी शिखाला म्हणालो की तू गाडी लॉक करून ठेव, मी 10 मिनिटात कुठूनही पाण्याची बाटली भरून आणतो. ती सांगू लागली. बरं, रशभ पातीत झोपला होता आणि तिच्या मांडीवर झोपला होता. मी स्वतः गाडी लॉक केली आणि पाण्याच्या शोधाला निघालो. काही अंतरावर मला एक बॉक्स दिसला. तिथून मी पाण्याची बाटली भरली आणि परत गाडीकडे येऊ लागलो. जसे मी माझ्या गाडीकडे बघितले, मला समोर शिखा रशभ सोबत धावत येताना दिसली. जी मदत करा, मदत करा असे ओरडत होते. काही गुंड
आणि चोर प्रकारची मुलं तिच्या मागे येत होती हे बघून मी घाबरलो. मी बाटली बाजूला टाकली आणि तिच्या दिशेने जाऊ लागलो. काही वेळातच मी तिच्या जवळ पोहोचलो. तिच्या मांडीवर अश्व होता आणि ती धावत होती मला तिच्या समोर पाहून. ती माझ्या छातीला चिटकली अमित अमित म्हणत. ही लोक गाडीची खिडकी त्याने तोडली आहे. ते माझ्याशी गैरवर्तन करत होते आणि ते चोर आणि बदमाश पुढे सरकून लागले आणि म्हणाले, या मुलीला आमच्या स्वाधीन कर, नाही तर आम्ही तुला सोडणार नाही. एक मुलगा म्हणू लागला, ही कुत्री पिळून गेली नसती तर आतापर्यंत आपण आपलं काम केले असते. हे ऐकून माझे मन वेडे झाले. मी भरधाव वेगाने त्या दिशेने पळत गेलो आणि त्याच्या तोंडावर चापट मारायला लागलो. ते काही शेरीबाजी करत माझ्यावर सुटले. त्यांनी मलाही इजा केली होती. मी त्यांच्या पोटात किंवा कमरेवर मारले असते तर त्यांना काही फरक पडला नसता, पण चेहऱ्यावर मार लागले आणि ते घाबरून गेले आणि मी एकाला जमिनीवर लोळवले आणि त्यांच्या तोंडावर धक्काबुक्की केली. त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. दुसरा माणूस मला खेचून त्याच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मी जमिनीवरून एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यावर मारला. ते दोघेही पिळून गेले. मी स्वतःही जखमी झालो होतो. माझ्या हातालाही धक्का लागला. त्या लोकांनीही माझ्यावर प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे मी जखमी झालो. तेव्हा मी शिकाकडे आलो. तेव्हा शिकाच्या डोळ्यात अश्रू होते. अरे देवा, तुला काय झालंय? तिने बाजूला पडलेल्या पाण्याची बाटली उचलली आणि मी तिचा हात पकडून गाडीचे गेट उघडले आणि तिला बसायला सांगितले आणि मग मी बोनेमध्ये पाणी ओतले आणि संपूर्ण प्रवास शांततेत घालवला. पण मला जाणवले की ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत आहे. मी घरी आल्यावर थेट माझ्या खोलीत गेलो. बाजूच्या टेबलचे ड्रॉवर उघडले आणि मेडिसिन बॉक्स बघू लागलो. कदाचित मला औषधाचा डब्बा सापडेल. फक्त पिंकीने या सर्व गोष्टींची काळजी घेतली. समोर ठेवलेल्या पर्समधलं घड्याळही मला कधी दिसलं नाही. सगळं समोर ठेवलेले असायचे आणि मी पिंकी पिंकी आवाज करत राहायचो. ती म्हणायची, काय झाले अमित? मी म्हणायचो, तू माझे घड्याळ आणि पर्स कुठे ठेवले आहेत? मला ते कुठेही सापडत नाही. आम्ही ते काय आहे पर्स आणि घड्याळ ठेवले आहे हातात येऊन. ती माझ्याकडे टक लावून बघायला लागायची आणि मी डोकं टेकून हसायला लागायचो. मी म्हणायचो की बरं झालं, मला काय दिसलंच नाही. ती तिचे दोन्ही हात माझ्या गल्यात टाकायची आणि म्हणायची, मला बोलवण्याच्या आणि पुन्हा पुन्हा मला बघण्यासाठी निमित्त शोधत असतोस ना. आता पिंकीचे शब्द मला थंडगार वाऱ्यासारखे वाटत होते. ती माझ्यावर खूप प्रेम करत होती. मी नेहमी तिच्या प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद देत असे. अर्थात माझ्या हृदयावर कोणतेही धडपण नव्हते. शिकाच्या नावाने मरायचो, पण मी तिला हे कधीच जाणवू दिले नाही. मी तिच्यावर प्रेम करत नाही. मी तिला सांगायचो की तू समोर राहिलीस तर मला सगळं दिसतं, तू दूर गेलीस तर डोळ्यासमोरची वस्तू गायब होते. फक्त माझ्यासमोरच राहा. माझ्या बोलण्यावरती खूप खुश व्हायला लागायची. त्यावेळी मला पण खूप काळजी वाटली, कारण मला औषधाची पेटी सापडत नव्हती. ओठांच्या कोपऱ्यातून रक्त वाहत होते. कपालावरही जखम होती. मी सगळ्या रूमचे ड्रॉवर शोधले होते. कुठे आहे ते कळले नाही. काही वेळाने माझ्या रूमचा दरवाजा उघडला. समोर शिका उभी होती. तिला पाहून मी माझ्या डोळ्यांची दिशा बदलली. सर ड्रॉवर उघडत असलेल्या मुली काहीतरी शोधत असताना ती म्हणू लागली, काय शोधतो आहेस का? मी म्हणालो, मी औषधाचा डब्बा शोधतोय. पिंकीने कुठे ठेवला आहे माहीत नाही. तिने ड्रेसिंग टेबलच्या शेवटच्या ड्रॉवर उघडला, औषधाचा डबा काढला आणि माझ्यासमोर ठेवला. ती स्वतःही बेडच्या काठावर बसली. मी म्हणालो, अरे शिट, मी ते इथे ठेवले होते. 3 वेळा मी स्वतः तो ड्रॉवर उघडला होता. त्याआधी मी औषधाची पेटी उघडेल ठिकाणी ती उघडली आणि ही डेटॉल काढले आणि चेहऱ्यावरून रक्त साफ करू लागले. त्यावेळी मला आश्चर्य वाटले, पण मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती विचारू लागली की तू त्या लोकांना एवढं का मारलंस? मी म्हणालो की त्यांनी तुझ्याबद्दल मूर्खपणा केला आहे. मी त्यांना मारू शकत नाही का? मी हे शब्द रागाच्या भरात बोललो आणि मी खरं सांगितलं. औषध लावल्यावर ती निघून गेली होती. त्यानंतर जेवणाच्या वेळेस ती माझी वाट पाहत असायची. जेव्हा मी ऑफिसामधून घरी यायचो तेव्हा माझ्यासाठी ही ताट तयार करायची. पण एक दिवस जेव्हा मी ऑफिसामधून घरी आलो, ती रडत होती. रूममधून तिच्या रडण्याचा आवाज येत होता. मी धावत त्या रूममध्ये गेलो तेव्हा त्या रूममध्ये कोणीच नव्हते. फक्त अर्षभ झोपला होता. शिका माझ्या रूममध्ये माझी जुनी डायरी पाहत होती. ती डायरी पण मी शिखाच्या प्रेमाबद्दल लिहिली होती.
मी एक एक गोष्ट लिहिली होती. मला शिखासाठी काय वाटतं माझ्या सगळ्या भावना मी त्या डायरीत लिहून ठेवल्या होत्या. डायरीत मी शिखाचे चित्र काढले होते. पण या सगळ्या गोष्टी त्या वेळेच्या होत्या जेव्हा पिंकी माझ्या आयुष्यात आली नव्हती. त्यानंतर मी ती डायरी बंद करून ठेवली होती. पिंकीनेही कधी ती पाहण्याचा प्रयत्न केला नाही. तिला ती कुठून मिळाली माहीत नाही. मला पाहून ती तिरस्काराने उठली आणि माझ्या जवळ आली आणि माझी कॉलर पकडली आणि मला धक्का दिला. ती म्हणाली, मला माहीत नव्हते तू एवढा शुद्र माणूस असू शकतो. मी तुला समजू शकले नाही. मी म्हणालो, काय झालं? ती म्हणाली, तू माझ्याकडे घाणेरडे डोळे ठेवायचास. तुला लाज वाटली नाही? मी तुला माझा भाऊ मानायचे. तिने मला विचारले, तू खरोखरच तुझ्या आशबाबसाठी हे पाऊल उचलले आहेस? पिंकी दीदीला तुझे प्रेम नव्हते, तुझ्या मुलाचे काही नुकसान व्हावे अशी सावत्र तुला नको होती. पण ही सगळी माझी चूक होती. त्यावेळी तुझी पत्नी असूनही तू माझ्यावर वाईट नजर ठेवलीस. तुझा प्रत्येक विचार मी वाचला आहे. तू माझे चित्र काढायच्यास तुला लाज वाटली पाहिजे. हे सर्व करताना मी म्हणालो की तू चुकीचा विचार करत आहेस, पण ती माझ्या ऐकायला अजिबात तयार नव्हती. ती म्हणाली, मला समजले आहे की माझ्या बहिणीला मारण्याचा तुझा हात असावा. पिंकी दीदीला मारण्याचा प्रयत्न तुम्ही केला असेल. ती आधी पूर्णपणे निरोगी होती आणि जेव्हा मी इथे आले तेव्हा ती एकदम बरी होती. तिला काहीच आजार नव्हता. तू तिच्याशी काहीतरी केले आहेस ज्यामुळे ती प्रसूतीच्या वेळेस गेली. तुला माझ्याशी लग्न करायची इच्छा होती. पिंकी दीदी तुझ्यासाठी एक भिंत होती म्हणून तू हे सर केलंस. तू तिला वाटेवरून काढण्यासाठी मारले. तिच्या बोलण्यावर तर मला खूप राग आला. मी तिच्या तोंडावर जोरदार थप्पड मारले. मी म्हणालो, पुरे झाले शिका. तुला सत्य माहीत आहे की नाही, म्हणून तुला जे वाटेल ते कर. मी तुला काहीच कारण सांगणार नाही. तू ही डायरी वाचली, जरा तिच्यावरची तारीख वाचली असं तीस तर माझ्यावर असा आरोप लावला नसतास. मी तुझ्यावर त्या वेळेला प्रेम करायचो जेव्हा पिंकी माझ्या आयुष्यात आलेलीच नव्हती. आमच्या लग्नानंतर तू तुझ्या मैत्रिणींसोबत शिमल्याला गेली होतीस का? कधी गेली होतीस? तेव्हा पिंकीशी माझे नाते ठरलेही नव्हते. तेव्हा मला लग्नातच कळले की मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो ती माझ्या पत्नीची बहीण होती. मला असे असूनही मी पिंकीवर कधीही अन्याय केला नाही. मी तुझ्यापासून दूर राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. म्हणूनच मी कधी पिंकीला घ्यायला किंवा सोडायला आलो नाही. किंवा तुझ्या आईने फोन केला की तुझ्या घरी कधीही आलो नाही. तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्याशी बोलायचोही नाही का? माहीत आहे, कारण माझ्यात नात्याचा आदर आणि सन्मान होता. कधी कधी पिंकीने माझ्याबद्दल तुझ्याकडे तक्रार केली. कधी ती म्हणाली की मी तिच्याशी वाईट वागतो. माझ्या मनावर कधीही जोर नव्हताही. वेगळी गोष्ट आहे, पण पिंकीशी असलेले माझे नाते मी पूर्ण प्रामाणिकपणे जपले आणि माझ्या मुलाला सावत्राई नको म्हणून मी तुझ्याशी लग्न केले. पण गेल्या 3 महिन्यांपासून तू माझ्यासोबत आहेस. तू माझी बायको म्हणून घरात राहतेस. मी एकदाही तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही. आपण लग्न केले आणि मी मागे पडलो नाही तर मला कोण रोखू शकेल? शिखा, तू माझे काहीही बिघडू शकले नसते. माझ्या इच्छेनुसार मी तुझ्याबरोबर हवे ते करू शकतो. तू माझे काहीही करू शकत नाहीस. पण मी एक माणूस आहे, प्राणी नाही, आणि मी होऊही शकत नाही. माझी एकच चूक आहे की मी पिंकीच्या आधी तुझ्या प्रेमात पडलो. काश मी तुला कधी पाहिलेच नसते, कारण पिंकी तुझ्यापेक्षा खूप चांगली होती. आजपर्यंत ना तिने माझ्या प्रेमावर शंका घेतली ना माझ्या चारित्र्यावर शंका घेतली. आता मला कळले ती माझ्यासाठी काय होती. माझ्या मुले तुझ्याशी तुझ्यापासून दूर गेला याची तुला धोका आहे ना? ठीक आहे, मी तुला आपल्या या नात्यातून आज मुक्त करतो. तू तुझ्या आरशीकडे जा असं म्हणत मी तिला हाताने बाहेर काढले आणि खोलीचे दार बंद केले. आज मला पिंकीची खूप आठवण येत होती. ती माझी पत्नीसोबतची एक चांगली मैत्रीण होती, जिला मी मिठी मारून माझे सर्व दुःख सांगायचो. माझ्या खोलीत त्या भिंतीवर माझ्या आणि पिंकीचा फोटो होता. मी तो पाहिला. समोर उभा राहून विचारले, पिंकी, तू मला सोडून का गेलीस? मला समजून घेणारी तूच होतीस. तुझ्यासोबत मी नक्सर काही सांगायचो. मी रताचे माझे अश्रू स्वच्छ करणारी तूच होती. शिखाऐवजी
माझ्या मनाने तुझ्यावर प्रेम केले असते. माझ्या मनाने माझा विश्वासघात केला नसता मी. तिच्या फोटोसमोर खूप रडत होतो मी, थकलो होतो आणि तुटलो होतो. आता मी ठरवले होते की मी हे जबरदस्तीचे नाते पुढे चालू ठेवणार नाही. मी दुसऱ्या दिवशी जरा उशिराच उठलो. सकाळी सुट्टी होती आणि अर्ध्यापेक्षा जास्त रात्री रडण्यात घालवली होती नाश्ता बनवण्यासाठी. मी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा पिंकी ती तिथेच उभी होती. असे मला वाटले. क्षणभर मी विसरलो की ती मेली आहे म्हणून. मी पटकन तिच्या जवळ आलो, पण ती वलताची का तिथे होती, पण पिंकीचे कपडे घातलेले होते. तिने तिच्यासारखाच केसांचा बंद घातलेला होता. मी तिच्या मागे होतो. तिचे डोळे पण लाल झाले होते. तिने विचारले, तू नाश्ता काय करणार? मी म्हणालो की जे काही करायचे आहे ते मी स्वतः तयार करेन नाश्त्यानंतर. मी घरातून निघून गेलो होतो. रात्री मी परत आलो. ती अजूनही पिंकीची मॅक्सी घालून तयार होती. तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी रसभला माझ्या मांडीवर घेतले आणि त्याला प्रेम करू लागलो. शिकाने टेबलवर जेवण ठेवले आणि म्हणू लागली, अमित मी जेवण वाढले आहे. मी म्हणालो की मी आत्ताच जेवलो आहे. तू माझ्यासाठी एवढा त्रास का घेत आहेस? असे म्हणत मी रसभला आपल्या मांडीवर घेतले आणि माझ्या खोलीच्या दिशेने निघालो. खोलीत जाण्यापूर्वी मी तिच्याकडे एक नजर टाकली जी आज शिखा कमी आणि पिकी जास्त दिसत होती. मी म्हणालो, प्लीज पुन्हा पिकी बनण्याचा प्रयत्न करू नकोस. माझे म्हणणे ऐकून ती माझ्या जवळ आली आणि म्हणू लागली की जेव्हा मी पिंकी दिदीच्या मुलाची काळजी घेऊ शकते तेव्हा मी तिच्या घरी राहू शकते. मी तिच्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क ठेवू शकते. तर कपडे घालायला काय हरकत आहे? मी म्हणालो, तुझ्याकडे ही जबरदस्ती जास्त दिवस राहणार नाही. मी वकिलाशी बोललो आहे. काही दिवसातच घटस्फोटाचे पेपर तयार होतील. तू या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त होशील आणि मग तू तुझ्या अर्शीकडे जाऊ शकतेस. असं म्हणत मी माझ्या खोलीत गेलो. त्या रात्री मी रसभला माझ्या जवळ झोपले होते. रात्री 2 वाजता ती माझ्या खोलीत आली तेव्हा मी गाढ झोपेत होतो. दरवाजा उघडला तेव्हा माझे डोळे उघडले होते. मला वाटले की ती ऋषभसाठी आली असावी. ती त्याला घेऊन जाय, पण ती रडत होती. ती येऊन माझ्या जवळ बसली. मी तिला पाहिल्यावर ती रडत होती. मी उठून बसलो. मी म्हणालो, तुला काय झाले? सर काही ठीक आहे ना? ती म्हणाली, अमित मी रसभरशिवाय राहू शकत नाही. मला घटस्फोट नको आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, म्हणूनच तू एवढी रडत आहेस? मी म्हणालो, ठीक आहे, रसभला घेऊन जा, पण रशी त्याच्यावर अन्याय करणार नाही याची काळजी घे. उद्या जर तुला मुलम झाली आणि तुला वाटत असेल की तू आणि रसभला न्याय देऊ शकत नाही तर मला एकदा सांग. मी रसभला घेऊन येईल. माझे ऐकून ती थोडा वेळ माझ्याकडे पाहत होती. मग ती म्हणाली, आणि तुझे काय ऋषभशिवाय तू कसा राहू शकशील? मी म्हणालो, माझ्याकडे पिंकीच्या पुरेशा आठवणी आहेत. आयुष्य निघून जाईल. काश मला हे आधी समजले असं ते की जबरदस्तीच्या नात्याचा परिणाम कधी चांगला नसतो. तर मी तुझ्याशी लग्न केलेच नसते. मी तिच्याशी बोलत असताना ती माझ्या बेडवर बसली होती. मी तिच्या समस्याच्या तिच्या इच्छेप्रमाणे सोडवली होती. आता तिला उठून जायला हवे होते, पण बेडवर बसून ती काय विचार करत होती मला कळेना. मी म्हणालो, शिखा प्लीज मला झोपावे लागेल. मला उद्या ऑफिसला जायचे आहे. आता मी तुझे म्हणणे मान्य केले आहे. आता काय अडचण आहे? ती रडायला लागली आणि म्हणाली, तुला माहीत नाही कधी समजेल. असे म्हणत ती खोलीतून निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर गेलो तर ती तयार होती. तिला पाहून मी विचारू लागलो, तू कुठेतरी चालली आहेस का? ती मान हलवत नाही. म्हणाली, मी विचारले, तू अर्शीकडे जात आहेस का? माझ्या या विधानावरती माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती. मी म्हणालो, ठीक आहे, तू त्याच्याशी बोललीस, उद्यापर्यंत पेपर्स तयार होतील. ती माझ्या जवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, मला घटस्फोट नको आहे. तू समजून घेऊ शकत नाहीस. मी म्हणालो, आता काय अडचण आहे? आता घटस्फोटाची गरज का नाही? मी तुला सर्व काही देत आहे. अगदी माझ्या रसभही. ती म्हणाली, तू सर्व काही देतोस, पण तू तुझे प्रेम देऊ शकत नाहीस का? तिच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले. मला माझ्या कानावर विश्वास ठेवणे कठीण झाले होते. ती म्हणाली, मी तुझ्या प्रेमात पडले आहे हे मीच स्वीकारून तुला सांगणे आवश्यक नाही आणि मला माझे आयुष्य तुझ्या बरोबर
घालवायचे आहे. मला समजले की जे काही झाले त्यात तुझी काही चूक नव्हती. मी तिचे दोन्ही हात धरले आणि तिला माझ्यासमोर उभे केले. मी म्हणालो, माझ्याकडे बघ आणि तू माझ्यावर प्रेम करतेस. तू माझी आहेस पिंकी सारखाच माझ्यावर हक्क गाजव असे बोलून मी तिला मोठ्या परीक्षेत टाकले होते. ती गप्प उभी होती. ती एक पाऊल पुढे टाकून पण संकोच करून थांबत होती. मी स्वतः तिला छातीशी घट्ट मिठी मारून अंतर बंद केले होते. मला माहीत होते की मुलीसाठी पहिले पाऊल उचलणे कठीण आहे, अवघड आहे. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑनेलवर सेट करा. म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.